तर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर हेही यावेळी उपस्थित होते। आषाढ एकादशीच्या निमित्ताने त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। मी आता मंदिरामध्ये आहे, विठ्ठल मंदिरामध्ये, आणि आता संस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज माझ्यासोबत आहेत। महाराज नमस्कार। कशा पद्धतीनं आजचा उत्साह आहे आषाढीचा? दरवर्षीप्रमाणे हा उत्सव येतो, मात्र दरवर्षी तुम्ही नाविन्य जपण्याचा प्रयत्न करत असता। आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यासाठी दिवाळी आणि दसऱ्या इतका हा मोठा सण आहे। जसं हिंदू धर्मियांना दसरा दिवाळी आला की व्यापाऱ्यांना दसरा दिवाळी आला की आनंद होतो, तसा आम्हाला आषाढी एकादशी आली की खूप मोठा आनंद होतो। आणि आषाढी एकादशीचं मूळ स्थान जर महाराष्ट्रात कोणतं असेल तर ते पंढरी क्षेत्र आहे, कारण हे वैष्णवांचं महाक्षेत्र आहे। म्हणून इथं आषाढी एकादशीला एक आगळं आणि वेगळं महत्त्व आहे। फडणवीस मुख्यमंत्री आहेत आपले, आणि त्यांनी दरवर्षीपेक्षा वेगवेगळ्या गोष्टी प्रशासनाला देऊ केलेल्या आहेत। त्याचा कितपत फायदा होतो आहे? खूप फायदा होत आहे, कारण जेव्हा शासन आपल्या मागे अतिशय समाधानानं आणि खंबीरपणे उभा राहतो आहे, त्यावेळेस वारकरीही समाधानीनं करतो। ज्याप्रमाणे आपल्या गावात जर चोऱ्या होऊ लागल्या, आपल्या घरात जर चोऱ्या होऊ लागल्या आणि माणूस जर बाहेर कुठे गेला तर त्याचं लक्ष सगळं घरावर असतं, पण घर जर स्थिर राहिलं तर त्याला कसलीच चिंता नसते। तसं आज आम्हाला अतिशय आनंदानं सगळं स्थिर राहून आम्ही या वारी करत आहोत। VIP दर्शन तुम्ही बंद केलं आहे, त्यामुळे नाराजी ओढवून घेतली आहे असं वाटतं? नाही, एक गोष्ट असते, वेअर देर इज ॲडव्हान्टेज देर इज अ डिसॲडव्हान्टेज। त्याच्यामुळे एक नाराज होत असतो पण एक आनंदित होत असतो। आनंद त्याचा बघायचा असतो की जो ज्याच्यामागे खूप कष्ट केलेले आहेत। लोक 20-20 तास लाईनीत थांबलेत, त्यांचं दर्शन आज 8 तास 9 तासात होतं आहे, ही खरोखर खूप मोठी गोष्ट आहे। त्याच्यामुळे VIP बंद केलं आहे। धन्यवाद, आज तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। गहिनीनाथ औसेकर महाराज आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्याला आजच्या आषाढी निमित्तानं आणि एकूणच व्यवस्थेनिमित्त माहिती सांगितली आहे। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून। तर आज पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाला सकाळी दुग्धाभिषेक करत विठुरायाची शासकीय महापूजा देखील पार पडली। आज संपूर्ण गाभारा आज विशेष अशा पद्धतीनं सजवण्यात देखील आलेला आहे। आज हजारो वारकरी महिलांचा प्रवास करत अखेर या विठुरायाच्या भेटीसाठी दाखल होणार आहेत। त्यामुळे आज एकंदरीतच पंढरपूरमध्ये भक्तांची मांदियाळी ही पाहायला मिळणार आहे। आज भक्तांनी हा संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे।